तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे असणारे महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतीसाठी जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत, पाहणार आहोत। आणि त्या कारणास्तव विद्यार्थ्यांनो, या सुपर क्लासला आपल्या सर्वांना सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय सर्वप्रथम करायचं आहे, चॅनलला तुम्ही लगेचच्या लगेच सबस्क्राइब लगेच करून घ्या। जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करसाल तेव्हा होईल काय विद्यार्थ्यांनो, आपल्या चॅनलवर जेव्हा कधी पुढची सुपर क्लास अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल, जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करसाल। एकदम फ्री असते। तसेच या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे, लाईक करून थोडासा मोटिवेशन तुमच्यातर्फे मला द्यायचं आहे। अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी पुढेही एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी आता सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, प्लास्टिक मतदान पत्र वाटप करणारे देशातील पहिले राज्य आपल्याला विचारलेले आहे, ज्यांनी प्लास्टिक मतदान वाटप केलेले आहे। मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम किंवा सिक्कीम। तर विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। त्रिपुरा हे जे राज्य आहे प्लास्टिक मतदान पत्र वाटप करणाऱ्या देशातील प्रथम क्रमांकाचे ठरलेले आहे। कव्हर करूया दुसरा प्रश्न। या ठिकाणी दैनंदिन आहारामध्ये अजीवनसत्व प्रामुख्याने कशामुळे प्राप्त होते ते आपल्याला सांगायचं आहे। दैनंदिन आहारामध्ये अजीवनसत्व या ठिकाणी कॅरोटीन, टॅनिन किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य आहे। कॅरोटीन यांच्यामार्फत दैनंदिन आहारामध्ये अजीवनसत्व हे प्राप्त होत असते। प्रश्न तिसरा, साखर तयार करताना खालीलपैकी कोणता बायोप्रोडक्ट तयार होत असतो? जेव्हा साखर तयार होते त्या ठिकाणी कोणता बायोप्रोडक्ट तयार होत असतो? तर मिथिल अल्कोहोल, ॲसिटिक ॲसिड किंवा इथिल अल्कोहोल। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। या ठिकाणी इथिल अल्कोहोल हा जो प्रोडक्ट असतो साखर तयार करताना बनत असतो किंवा तयार होत असतो। भारत व चीन या दोन देशांदरम्यान खालीलपैकी कोणता युद्ध सराव आहे? देश आहे 2, आपला एक भारत देश आणि दुसरा आहे चीन। तर या ठिकाणी मित्रशक्ती, शक्ती, हारिमाऊ किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। मित्रशक्ती हा जो युद्ध सराव आहे भारत व चीन या दोन देशांदरम्यान विद्यार्थ्यांना दिसून येतो। प्रश्न 5वा, करडी क्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनाशी संबंधित होती? क्रांतीचं नाव आहे करडी ही क्रांती कशाशी संबंधित होती? अंडे उत्पादन, दूध उत्पादन, खते उत्पादन किंवा नीळ उत्पादन। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। खते उत्पादनासंबंधित जे आहे करडी क्रांती असलेली आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न 6वा, गोदावरी ही सुप्रसिद्ध नदी जी आहे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहते? गोदावरी नदी किती जिल्ह्यातून एकूण वाहते? तर ऑप्शनमध्ये आहे 5 जिल्हे, 7 जिल्हे, 8 जिल्हे किंवा 1 जिल्हा। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। एकूण 7 जिल्ह्यातून महाराष्ट्रातून जे आहे गोदावरी ही प्रसिद्ध नदी वाहताना दिसून येते। प्रश्न 8वा, पपईमध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणामध्ये असते? फळाचं नाव म्हणजे ज्या ठिकाणी विचारलेलं आहे पपई या फळामध्ये जीवनसत्व अ, जीवनसत्व क, जीवनसत्व ब किंवा जीवनसत्व ड। तर विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। जीवनसत्व अ जे आहे कशामध्ये? पपई फळामध्ये प्रामुख्याने असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न 8वा, समुद्राच्या पाण्यामध्ये खालीलपैकी कोणकोणते क्षार असतात ते आपल्याला सांगायचं आहे। कशाच्या? समुद्राच्या पाण्यामध्ये कोणकोणते क्षार असतात? सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। वरीलपैकी सर्वच म्हणजे विद्यार्थ्यांना कोणते? तर मॅग्नेशियम क्लोराईड, तसेच या ठिकाणी पोटॅशियम क्लोराईड, तसेच सोडियम क्लोराईड हे सर्व क्षार जे असतात समुद्राच्या पाण्यामध्ये असताना आपल्याला सर्वांना पाहाव्यास मिळतात। तर कव्हर करूया 9वा प्रश्न। सातताल हे सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? सरोवराचं नाव आहे सातताल सरोवर। महाराष्ट्र राज्य, गुजरात राज्य, उत्तराखंड राज्य किंवा पंजाब राज्य। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। उत्तराखंड राज्यामध्ये सातताल हे प्रसिद्ध सरोवर स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न या ठिकाणी 10वा असा आहे, शरीरातील चेता ह्या खालीलपैकी कशा कशाने बनलेल्या असतात ते आपल्याला सांगायचं आहे। चेता कशा कशाने बनतात ते विचारलेलं आहे। चेताबंध, चेतापेशी, वरील दोन्ही किंवा रुची। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। वरीलपैकी दोन्ही, चेतापेशी तसेच चेताबंध या दोन्हींनी मिळून चेता ह्या शरीरामध्ये बनलेल्या दिसून येतात। कव्हर करूया 11वा प्रश्न। पक्ष्यांच्या विष्ठेमध्ये खालीलपैकी कोणत्या झाडाचे बी मिळत असते? पक्ष्यांच्या विष्ठेमध्ये चंदनाचे, सुबाबळचे, मोसंबीचे किंवा आंब्याचे।
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. चंदनाचे जे बी आहे पक्ष्यांच्या विष्ठेमधून प्राप्त होत असते. प्रश्न 12वा, शरीरातील एकूण लोहापैकी किती टक्के लोह हे रक्तामध्ये असते ते विचारलेलं आहे. शरीरातील एकूण लोहापैकी रक्तामध्ये किती टक्के असते? 70, 75, 80 किंवा 70. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे. 75% लोह जे आहे शरीरातील एकूण लोहापैकी रक्तामध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 13वा, मानवी शरीराच्या वजनामध्ये सर्वात जास्त वजन जे ठीक आहे, सर्वात जास्त वजन कशाचे असते ते विचारलेलं आहे. शरीराच्या एकूण वजनापैकी जीवनसत्व, पाण्याचे, रक्ताचे किंवा प्रथिनांचे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. मानवी शरीरातील जे सर्वात जास्त वजन असते ते पाण्याचे असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. प्रश्न 14वा, शरीरातील एकूण वजनापैकी हाडांचे वजन किती असते, किती टक्के असते? आता या ठिकाणी हाडांचे वजन विचारलेले आहे की शरीराच्या एकूण वजनापैकी किती टक्के येते? 15%, 20%, 14% किंवा 30%. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 14% एवढे जे आहे शरीराच्या एकूण वजनापैकी हाडांचे वजन असलेले आपल्याला माहीत असावे की आहे. प्रश्न 15वा, शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव कोणता असतो? सर्वात संवेदनशील असलेला अवयव विचारलेला आहे शरीरातील. कान, डोळे, त्वचा किंवा घसा. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो? 3 योग्य आहे. त्वचा हा जो अवयव असतो सर्वात जास्त संवेदनशील असलेला आपल्या शरीरातील दिसून येतो. करूया 17वा प्रश्न. देशातील सर्वात पहिले CCTVच्या निगराणीत आलेले शहर आपल्याला सांगायचं आहे. सर्वात पहिले CCTVच्या निगराणीत आलेले विचारलेले आहे. सुरत, मुंबई, दिल्ली, या ठिकाणी गांधीनगर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. सुरत हे शहर देशामध्ये प्रथम क्रमांकाचे शहर ठरलेले आहे जे सर्वप्रथम CCTVच्या निगराणीत किंवा नजरेत आलेले आहे. प्रश्न 18वा, शेती क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे जो की शेती क्षेत्रामध्ये दिला जात असतो? ऑप्शनमध्ये आहे भारतरत्न, धनवंतरी, ध्यानचंद पुरस्कार किंवा नॉर्मन बोरलॉग. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. नॉर्मन बोरलॉग हा जो पुरस्कार आहे तो कोणत्या क्षेत्रात? शेती क्षेत्रामध्ये प्रदान केला जात असतो. प्रश्न 19वा, देशी वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवणारा कायदा कोणी संमत केला होता? जे आपले देशी वृत्तपत्र होते जेवढेही त्यावर नियंत्रण ठेवणारा कायदा कोणी संमत केला होता? लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड लिटन किंवा लॉर्ड मेयो. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. लॉर्ड लिटन यांनी देशी वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवणारा कायदा संमत केला होता आणि त्या कारणास्तव बरेच आपले जे देशी वृत्तपत्र होते ते बंद पडलेले होते. या ठिकाणी प्रश्न 20वा असा आहे. सूर्यमालेतील शुक्र ग्रहाला एकूण उपग्रहांची संख्या किती आहे? शुक्र ग्रहाला विचारलेली आहे विद्यार्थ्यांनो. एकही नाही, 4 किंवा 5 किंवा 6. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. सूर्यमालेतील शुक्र ग्रहाला कुठल्याच प्रकारचा उपग्रह नैसर्गिक नसलेला दिसून येतो. खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र भारतातील कोणत्या राज्याच्या मध्ये आहे ते विचारलेलं आहे. खारफुटी वनांचे क्षेत्र विचारलेले आहे. गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल किंवा तेलंगणा. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो? 3 योग्य आहे. पश्चिम बंगाल राज्यामध्ये खारफुटी वनांचे क्षेत्र जे आहे सर्वात जास्त असलेले दिसून येते. प्रश्न 22वा पाहूया. दुहेरी शासन व्यवस्था असलेल्या पद्धतीस काय म्हणतात ते विचारलेलं आहे. ज्या ठिकाणी दुहेरी शासन व्यवस्था असते त्यास. तर घटनात्मक, एकेरी, दुहेरी किंवा संघराज्य. तर ज्या ठिकाणी दुहेरी शासन व्यवस्था असते ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे त्यास संघराज्य असे संबोधले जात असते. प्रश्न 23वा. कोविड-19चे 100% लसीकरण साध्य करणारे पहिले शहर कोणते आहे ते विचारलेलं आहे. देशातील पहिले शहर जे की कोविड-19चे लसीकरण 100% साध्य केलेले होते ठरलेले आहे. भुवनेश्वर, मुंबई, दिल्ली किंवा गांधीनगर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. भुवनेश्वर हे जे शहर आहे भारतातील पहिले जे की कोविड-19चे 100% लसीकरण साध्य करणारे शहर ठरलेले दिसून येते. प्रश्न 24वा असा आहे. ज्या जमिनीचे महसूल मिळत नसे त्यांना जप्त करण्यासाठी कोणते कमिशन नेमण्यात आलेले होते? ज्याही जमिनीचे महसूल मिळत नसे त्यांना जप्त करण्यासाठी बारडोली, सायमन कमिशन, इनाम कमिशन किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो
3 योग्य आहे. इनाम कमिशन जे आहे ज्याही जमिनीचे महसूल मिळत नसे त्यांना जप्त करण्यासाठी नेमण्यात आलेली होते. लंडनमध्ये सर्वप्रथम शाखा उघडणारी भारतीय बँक कोणती आहे, जी की परदेशामध्ये लंडनमध्ये सर्वप्रथम उघडलेली आहे? इम्पिरियल बँक, कॅनडा बँक, बँक ऑफ इंडिया, RBI. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. बँक ऑफ इंडिया ही बँक लंडनमध्ये शाखा ओपन करणारी किंवा उघडणारी प्रथम क्रमांकाची भारतीय बँक ठरलेली आहे. प्रश्न 26वा. द्राक्षाची सर्वात मोठी बाजारपेठ कोणत्या शहरात आहे ते विचारलेलं आहे. कोणत्या फळाचं नाव आहे द्राक्ष? नाशिक, नागपूर, जालना किंवा पालघर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. नाशिक या जिल्ह्यामध्ये द्राक्षाची सर्वात मोठी बाजारपेठ भरत असते. प्रश्न 27वा. नागपूर या जिल्ह्यामध्ये कोणत्या फळाची बाजारपेठ आहे? आता नागपूरमध्ये विचारलेली आहे. कोणत्या फळाची येते? संत्रा, द्राक्ष, आंबा किंवा चिक्कू. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. संत्र्याची सर्वात मोठी बाजारपेठ नागपूर या शहरामध्ये असलेल्या आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना दिसून येते. प्रश्न 28वा. इंद्रावती अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? अभयारण्याचं नाव आहे इंद्रावती हे अभयारण्य. उत्तराखंड, छत्तीसगड, राजस्थान किंवा कर्नाटक. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. छत्तीसगड या राज्यामध्ये कोणते इंद्रावती हे अभयारण्य स्थित असलेले विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 29वा. हिरालाल चौधरी हे कोणत्या क्रांतीचे यांना कोणत्या क्रांतीचे जनक म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणते व्यक्ती आहेत? हिरालाल चौधरी यांनी. सुवर्ण क्रांती, नील क्रांती, हरित क्रांती किंवा गुलाबी क्रांती. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. नील क्रांतीचे जनक असे हिरालाल चौधरी यांना विद्यार्थ्यांनो संबोधले जात असते. प्रश्न 30वा. रब्बी हंगामातील पिके खालीलपैकी कोणकोणते आहेत? रब्बी हंगामातील विचारलेली आहे. हरभरा, गहू, ज्वारी किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक किती? 4 योग्य आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजे ज्वारी, गेहू तसेच हरभरा हे सर्व जे आहे कोणत्या रब्बी हंगामातील पिके असलेली विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतात. आता सुपरक्लासला सर्वप्रथम काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो? या ठिकाणी एक लाईक करायचा आहे. लाईक करण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही लाईक केल्याने थोडंसं मोटिवेशन तुमच्यातर्फे मला प्राप्त होईल या कारणास्तव. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वप्रथम काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो? चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तुमच्यातर्फे मला मोटिवेशन प्राप्त होईल अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा होईल काय की आपल्या या चॅनलवर जेव्हा कधी पुढचे सुपर क्लास अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त मिळून जाईल. त्या कारणास्तव सुप्रकाशला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.